ओम श्री साईराम. ओम श्री साई सर्व हृदय वासिने नमः. सर्वांच्या हृदयात वास करणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो. स्वामी म्हणतात, मी तुमच्या हृदयात वास्तव्य करतो, परंतु काहींना त्याची जाणीव होत नाही. याचे कारणही स्वामी सांगतात. ते म्हणतात, परमेश्वराची प्रतिमा तुमच्या हृदयात आहे. तुम्हाला ती दिसत नसेल तर तुमचे हृदय इच्छा व बेशिस्तीच्या धुळीने आच्छादलेले आहे असे समजा. शिक्षण, कृती व भक्तीने ती धूळ पुसून टाका, मग तुम्ही तुमच्यातल्या परमेश्वराला पाहू शकाल. डॉक्टर R.S. पद्मनाभन यांच्या आयुष्यात घडलेली ही अविस्मरणीय घटना. 1973 साली त्यांच्या मुलाच्या ॲडमिशनसाठी अमेरिकेत त्यांना स्वतः जाण्यासाठी स्वामींनी सांगितले. जेव्हा डॉक्टर स्वामींचा निरोप घेण्यासाठी आले तेव्हा स्वामींनी त्यांना एक टोपाची अंगठी साक्षात करून दिली. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या कर्नल जोगारावांनी स्वामींना विचारले, स्वामी, या अंगठीत तुमची प्रतिमा आहे काय? त्यावर स्वामी म्हणाले, माझी प्रतिमा असेल किंवा नसेल, परंतु मी मात्र त्यांच्या हृदयात असेन व त्यांची काळजी घेईन. असे म्हणत स्वामींनी 3 वेळा त्या अंगठीवर फुंकर मारली आणि त्या अंगठीमध्ये स्वामींची प्रतिमा दिसू लागली. स्वामींचा आशीर्वाद घेऊन डॉक्टर पद्मनाभन निघाले. सर्वप्रथम ते बून या ठिकाणी उतरले. तेथे त्यांनी डेंटल हॉस्पिटलला भेट दिली. तेथून त्यांना डसेलड्रॉफ येथे जाऊन पुढचा प्रवास विमानाने करावायचा होता, म्हणून ते बूनच्या विमानतळावर आले असता विमान रद्द झाल्याचे त्यांना कळले. हे ऐकताच डॉक्टर पद्मनाभन गोंधळून गेले. काय करावे हे त्यांना सुचेना, कारण डसेलड्रॉफ येथून ॲम्स्टरडॅमला गेल्यावर तेथे त्यांना 2 वयस्कर स्वामी भक्त मित्र भेटणार होते. इतक्यात विमानतळ मुख्याधिकारी त्यांच्याकडे आला व म्हणाला, येथून डसेलड्रॉफ 110 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही आता जर टॅक्सीने गेलात तर योग्य ते विमान पकडू शकाल. असे म्हणून अधिकाऱ्याने डॉक्टरांसाठी टॅक्सी मागवली व डॉक्टर त्यामधून डसेलड्रॉफ येथे पोहोचले. ते जेव्हा विमानतळावर पोहोचले तेव्हा टॅक्सीतून उतरताच एक सफेद गणवेशातील हमाल त्यांच्याजवळ आला व त्याने त्यांचे सामान उचलून घेतले. तो त्यांच्याबरोबर विमानातील आसनापर्यंत सामान ठेवण्यासाठी आला. डॉक्टर आसनस्थ झाल्यावर त्या हमालाला पैसे देण्यासाठी बघू लागले, तोपर्यंत तो निघून गेला होता. डॉक्टरांचा पुढील प्रवास सुरळीत झाला आणि मुलाच्या ॲडमिशनचा प्रश्न सुटल्यावर ते पुन्हा भारतात आले. भारतात आल्यावर ते वृंदावन येथील आश्रमात स्वामींच्या दर्शनासाठी गेले असता स्वामींनी त्यांना प्रवासाबद्दल विचारले. डॉक्टर म्हणाले, प्रवास चांगला झाला. त्यावर स्वामी म्हणाले, फक्त डसेलड्रॉफ येथील विमानतळावरील घटना सोडून मला टॅक्सीपासून विमानापर्यंत तुझे सामान वाहून न्यावे लागले, परंतु तू साधे माझे आभारही मानले नाही. तेव्हा डॉक्टर पद्मनाभनना स्वामींच्या वाक्याची आठवण झाली, मी त्यांच्या हृदयात असेन व त्यांची काळजी घेईन. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु.